नमस्कार मित्रांनो, आजचा जो विषय आहे तुम्हाला टायटलवरून कळत असेल. आपण आलो आहे रामोजी फिल्म सिटीला, जे की हैदराबादमध्ये आहे. आणि आज ही टूर आपण पूर्ण फुल डे करणार आहे. तर याच्यासाठी मी एक ऑनलाईन तिकीट बुक केलं आहे. तर ऑनलाईन तिकीट मला जवळजवळ ₹1945 पडलं आहे. आणि तुम्ही जर इथं काउंटरवरून पण तिकीट घेऊ शकता. आज मे बी संडे आहे, त्यामुळे थोडंसं तिकीट महाग आहे. पण जनरली लोकांना विचारलं तर काहींचं म्हणणं आहे की ₹1400 ते ₹1500 तिकीट असतं आणि पूर्ण डेची एक ट्रिप असते. तर आता तिकीट घेतल्यानंतर आता इथं काय आहे की आपल्याला बस घ्यायला येईल आणि ती बस आपल्याला पूर्ण रामोजी फिल्म सिटी फिरवणार आहे. तर बघू आपण आज की कोणकोणत्या गोष्टी इथं आहेत आणि काय काय बघण्यासारख्या आहेत, सगळ्या गोष्टी इन्क्लूड करायचा मी प्रयत्न करेल. तिकीट घेऊन मध्ये एंट्री केल्यानंतर इथे फूड स्टॉल्स आहेत. ज्यांना भूक लागली असेल किंवा नाश्ता करायचा सुरुवातीला तर इथं करून जाऊ शकता. मध्ये फूड आयटम्स अलाउड नसतात. तर त्यासाठी जर सपोज तुम्ही जर काही फूड आयटम्स आहेत तर त्याच्यासाठी लॉकर पण तुम्हाला भेटतं. इथे पूर्णपणे चेक इन होते आणि जर काही वस्तू असतील फूड आयटम्स तर तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता. आणि मध्ये एंट्री केल्यानंतर काही अशा बसेस आहेत ज्या आपल्याला प्रत्येक स्पॉटवर फिरवतात. आणि या बसमध्ये गाईड पण असतात, जे की आपल्याला सांगत असतात की इथे काय सीन आहे, तिथे काय सीन आहे, इथे कोणतं फिल्म शूट झाली होती, हे सर्व गोष्टी आपल्याला इथं सांगतात. ये प्लेस का नाम यूरेका कहते हैं. यूरेका में शोज, रेस्टोरेंट, गेम्स, everything should be here only. Now look at the right hand side blue face, that is called Fundustan. Inside बोरा सूरा रेन डांस 2 बजे से लेके शाम को 6 बजे तक खुला रहता है. 2 గంటల నుండి 6 గంటల వరకు ఓపెన్ ఉంటాయి. ऐसे लेफ्ट साइड ऊपर देखिए रामोजी मूवी मैजिक अप टू 4:30 ओपन, 4:30 तक खुला रहता है. 4:30 వరకు ఓపెన్ ఉంటుంది. अभी हम लोग जाने ब्यूटीफुल गार्डन है सेटिंग देने के लिए. మనం వెళ్తున్నామండి బ్యూటిఫుల్ గార్డెన్ అండ్ సెట్టింగ్ చూడడానికి. ఆర్ యు రెడీ? థ్యాంక్ యూ. इथं बरेचसे असे सेट आहेत जे मूवीमध्ये यूज झालेले आहेत. जसं की जेल असेल, कोर्ट असेल किंवा एखादा बंगलो असेल. असे खूप सारे सेट्स आहेत जे मूवीमध्ये ॲक्च्युअलमध्ये यूज झालेले आहेत आणि आता इथं पडलेले लोक ॲज अ टुरिस्ट प्लेस म्हणून त्याला व्हिजिट करतात. तर इथं ॲक्च्युअल बऱ्याचशा मूवीज पण शूट झालेले आहे आणि खूप बघण्यासारखे सेट्स आहेत. काही काही सेट्स रिलेट पण करतात. जर तुम्ही मूवी जास्त बघत असाल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला रिलेट पण करतील जेव्हा तुम्ही सेट बघशाल. आता आपण रामायण महाभारत जे बघितलं असेल, जुनं जे रामायण महाभारत शूट झालेलं आहे, काही गोष्टी इथे पण शूट झालेल्या आहेत. जसं की आता हे महल वगैरे इथं यांनी डिझाईन करून ठेवलेले. बऱ्याचशा मूवीमध्ये आपण रेल्वे स्टेशन बघतो. रेल्वे स्टेशन हे एकच असतं आणि याचे फक्त नावं चेंज होतात. आणि तुम्ही लिटरली बघशाल ना तर ह्या रेल्वेला खाली चाकं बसवलेत. वरती फक्त रेल्वेचं एक डमी पीस आहे ज्याच्यामध्ये शूट होतं ओनली. आता आपण पोचलोय बाहुबली सेटला आणि हा सेट खूप मोठा आहे. ॲक्च्युअलमध्ये हा सेट जर बघशाल ना तुम्ही, आपण जेवढ्या पण गोष्टी मूवीमध्ये बघितल्या आहे, बाहुबली मूवी ऑलमोस्ट सर्वांनी बघितला असेल, त्या सर्व गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत आणि इथं रिलेट होतं की हा मूवी कसा प्रकारे शूट झाला असेल. तर जे पण शस्त्र वगैरे यूज केले होते किंवा जे पण यांनी सिंहासन जे पण यूज केले होते ते सर्व इथं पाहायला भेटतील. आणि ॲज इट इज बाहुबलीचा जो सेट आहे तो इथं ठेवलेला आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी इथं रिलेट करून जातील की मूवीमध्ये अरे ही मूवीमध्ये दिसलं होतं आपल्याला, ही मूवीमध्ये दिसलं होतं. तर ह्या सेटवरच हे पूर्ण शूटिंग झालेलं आहे.
दिसताना असं दिसतं की मी अचानक फॉरेनच्या स्ट्रीटवर चालतो आहे, पण हे असं नाही आहे. ॲक्च्युली हा पूर्ण सेट आहे आणि हा बनवलेला आहे. आणि हा असं पण नाही आहे, हा पूर्ण बनवलेला प्लास्टिकचा सेट आहे. आपल्याला असं रिअलमध्ये वाटतं की पूर्ण प्रॉपर बनलेलं आहे, पण असं काही नाही. हा पूर्ण सेट आणि इथं उभं राहून असताना असं वाटतं की आपण खरंच फॉरेनमध्ये उभं आहे. इथं काही लाईव्ह परफॉर्मन्स पण आहे, जिथं मूवी कसा शूट होतो हे आपल्याला ते सांगणार. तर त्याचा एक डेमो आपण आता इथे बघू. हमारे आर्टिस्ट ने एक अलग तरह से कपड़े पहना है जिनके ऊपर ऑप्टिक सेंसर्स लगे हुए हैं। Now look at these cameras. सब लोग इन कैमरास को देखिए. These are optic track cameras. इन कैमरास को optic track cameras कहा जाता है. Now these cameras are capturing the movement of these sensors so that you can see our artist as a avatar character on the screen. एक कैमरा तो दिसताना असं दिसतं आहे की मी लंडन ब्रिजवर उभा आहे, बट ॲक्च्युअलमध्ये मी एका रूममध्ये चालतो आहे आणि ग्रीन स्क्रीनचा यूज करून VFX वापरून आपण कसं मागचं बॅकग्राऊंड चेंज करू शकतो हे इथं लाईव्हमध्ये दाखवत आहे. हा एक चांगला एक्सपिरियन्स आहे इथला. बऱ्याचशा मूवीमध्ये आपण एअरपोर्ट बघितलं असेल आणि इथं जेव्हा बघतोय तर समजतंय की एअरपोर्टवरचे सीन कसे शूट होत आहेत. आता बऱ्याच ठिकाणी फ्लाईटमधले पण जे सीन असतात, आता इथं ही एक फ्लाईट बनवलेली आहे, नाही पूर्ण डमी फ्लाईट आहे आणि बरेचसे फ्लाईटचे सीन ह्या सेटमध्ये शूट झालेले आहेत. आत्ता आपण पोचलोय हवा महलला आणि बरेचसे महलमधलं जे शूट आहे ते ह्याच सेटवर झालं असेल असं मला वाटतं आणि खूप भारी व्ह्यू आहे इथला. Neon hums like a subtle thrill. Shadows dance on the windowsill. Concrete dreams in the glow collide. Breathe it in. आत्ता आपण पोचलोय मायालोक सेक्शनमध्ये आणि इकडेच पुढे जॅपनीज गार्डन पण आहे, जे की फेमस आहे खूप. आणि ह्या मायालोक सेक्शनमध्ये मूवी कसं शूट केलं जातं किंवा ते छोटे सेट कसे बनवले जातं याचं ते लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देऊन सांगतात. आणि इथं छोटे हे सेट पण ठेवलेले. आत्ता आपण पोचले अस्कारी गार्डनला, ज्याच्यामध्ये आपल्याला बटरफ्लाय म्युझियम, बटरफ्लाय गार्डन, बर्ड्स, केव्ज अशा गोष्टी बघायला भेटणार आहे. हा सुद्धा सेक्शन फेमस आहे खूप. बरेच जण म्हणतात की हा सेक्शन व्हिजिट करायला पाहिजे.
आता आपण पोहोचलो इको झोनमध्ये आणि हा सुद्धा सेक्शन बघण्यासारखा आहे. इथं पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटणार आहे, जसं की प्लॅन्ट्स, फाउंटन, गार्डन, केव्ज अशा गोष्टी इथं पाहायला भेटतील. समोर तुम्ही बघत असाल एक फाउंटन आहे आणि चांगला मोठा फाउंटन आहे. दिसताना बाहेर लांबून तर खूप भारी दिसतोय. आपण आता इथं केवमध्ये आलो एक, आणि तुम्ही बघशाल तर ही केव ॲक्च्युअल नाही आहे. ही पण पुन्हा प्लॅस्टिकमध्ये बनवलेली केव आहे. बट बघताना असं वाटतं की आपण ॲक्च्युअल केवमध्ये फिरतो आहे. आणि याच्यावरचं जे डिझाईन आहे हे जे आपण बघतो बऱ्याच ठिकाणी तसं टाईपमध्येच दिसेल इथं. आणि खूप भारी एक्सपिरियन्स इथला पण. आता आपण पोचलोय सिनेमॅटिक सेक्शनला. हा सेक्शन पण खूप फेमस आहे. याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी इथं दाखवणार आहेत, जसं की लाईट कॅमेरा ॲक्शन नावाचं एक सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये हे लाईव्ह परफॉर्मन्स दाखवतात. दुसऱ्या ठिकाणी अजून मूवी कशी बनते किंवा मूवीमध्ये कोणकोणते कॅरेक्टर महत्त्वाचे असतात, म्हणजे बॅकग्राऊंडला कोण कसे काम करते, प्लेबॅक कसं केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करून इथं दाखवले जाणार आहेत. Camera action. Oh, that's when everything happens. You know, take my picture, make sure I'm fabulous, fabulous. It might seem crazy what I'm about to say. हा एक सेक्शन आहे फिल्मी दुनियावाला, ज्याच्यामध्ये एक ट्रेन असते आणि त्या ट्रेनमध्ये बसून आपल्याला हे फिरवतात मध्ये. आणि याच्यामध्ये खूप सारे सेट्स आहेत जे बनवलेले आहेत आणि दिसायला खूप छान दिसतात.
आता आपण पोचलो आहे स्पेस यात्रा या सेक्शनला आणि हा सुद्धा सेक्शन खूप भारी आहे. याच्यामध्ये काय आहे की ते आपल्याला असं फील करवतं की आपण स्पेसमध्ये आणि एका रॉकेटमध्ये बसलेलो आहे आणि तिथून व्ह्यू कसा दिसतो त्याचा आपण इथून फील घेऊ शकतो. त्यानंतर हा सेक्शन एक लाईव्ह परफॉर्मन्सचा एक शॉर्ट मूवी म्हणू शकतो आपण, ज्यांनी इथं लाईव्ह प्ले केलेली आणि लाईव्ह इथं फायटिंगचे सीन इथं दाखवत आहे. तर हा पण खूप बघण्यासारखा सेक्शन आहे. आता संध्याकाळचे 4:30 वाजले ऑलमोस्ट आणि आपण आता पोचलो युरेका सेक्शनला. हा लास्ट सेक्शन आहे. इथं बघू शकता लहान पोरांचे बरेचसे गेम्स आहेत आणि चहा, कॉफी, फूड कोर्ट वगैरे इथं तुम्हाला दिसेलच. आणि हा सेक्शन लास्ट आहे आणि 5 वाजता रामोजी फिल्म सिटी ऑलमोस्ट बंद होऊन जाते आणि इथे यांचा लास्टला एंडिंगला एक लाईव्ह परफॉर्मन्स, डान्स परफॉर्मन्स तो बघून मग इथं रामोजी फिल्म सिटीची जर्नी एंड होते. तर खूप भारी एन्व्हायरमेंट आहे. संध्याकाळचा टाईम आहे, ऊन थोडं कमी झालं आहे आणि चांगली वाईब्स इथे येत आहेत. तर एवढंच होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. आणि इथलं जे प्लेस आहे ही फॅमिलीसाठी खरंच भारी आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत फिरायचा प्लॅन करत असाल तर मी म्हणाल हे प्लेस चांगलं आहे. खूप साऱ्या गोष्टी इथं फिल्मी दुनियामध्ये कशा असतात ते तुम्हाला इथं रिॲलिटीमध्ये पाहायला भेटतील की बॅकग्राऊंडला काय होत असतं, किंवा एखादा मूवी तयार होतो आहे तर त्याच्या बॅकग्राऊंडला काय काय कोण कोण काम करतं आहे ह्या गोष्टी तुम्हाला इथं रिअलमध्ये बघायला भेटतील. आणि लास्टवाले जे शो होते ते मला थोडे व्यवस्थित वाटले, ज्याच्यामध्ये कॅमेरा ॲक्शनवाला जो एक सीन होता तो एक चांगला सेट होता. नंतर काहींनी शॉर्ट फिल्म बनवल्या होत्या ज्या लाईव्ह होत्या. लाईव्ह तिथं फायटिंगचे सीन्स वगैरे दाखवले होते, ते एक चांगलं होतं. आणि काही असे ॲनिमेशनवाले पण सीन होते आणि एक लाईव्ह डान्स झाला लास्टला. तर या गोष्टी लाईव्ह बघताना भारी वाटते इथं. आणि त्यांनी ॲक्च्युअली फिल्ममध्ये कसं होतं ते पण प्रॉपर सांगितलं. दुसरी गोष्ट की फिल्म कसे बनते त्याचा एक डेमो पण त्यांनी एका सेटमध्ये दाखवला होता. तर या सगळ्या गोष्टी इथं बघण्यासारख्या आहे. जर तुम्हाला एक दिवसासाठी ट्रिप काढायची आणि फॅमिलीसोबत यायचं आहे तर 100% तुम्ही व्हिजिट करू शकता. एवढंच आहे, थोडं ऊन असतं तर टोपी, सनग्लासेस ना ते कॅरी करू शकता सोबत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की फॉलो करा, शेअर करा. भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ba 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 ba